नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे। काल मुंबई येथे मुंब्र्याला मेट्रो ट्रेन कोसळून एकाचा जीव गमावला आणि त्यात मोठी नुकसान झालं आणि हानी झाली। ही घटना जरी तात्पुरती अपघात वाटत असली तर विकासाच्या नावाखाली मोठमोठे बॅनर छापून किंवा मोठमोठे इव्हेंट्स घेऊन रिबीन कापतात, कॅमेऱ्यामध्ये त्या घटना कैद करून त्याची मोठी न्यूज बनवतात, पब्लिश करतात आणि मोठमोठे प्रकल्पाच्या नावाखाली जनतेचा पैशाचा अपव्यय करतात आणि अशा प्रकारचं निकृष्ट आणि भ्रष्ट कारभार कसा करायचा याचं जिवंत उदाहरण म्हणजे कालची मेट्रोची घटना आहे। माणसाचा जीव हा इतका सोपा आहे का की तुम्ही त्यांच्याशी खेळता? आता गेलेला जीव तो परत तुम्ही देऊ शकता का, हा सरकारला सवाल आहे। आणि या माध्यमातून मला सांगायचं आहे की अशा भ्रष्ट कंपन्यांविरुद्ध तुम्ही कारवाई करता का? आणि फक्त चौकशी करतो या वाक्यामध्ये एक समिती नेमता आणि नेहमीचंच जे तुमचं नाटक आहे, जे सरकारचं समिती नेमून चौकशी करू, या घटनेमध्ये अशा प्रकारच्या जीवहान्या जे होतात आणि वित्तहानी होती, याला जबाबदार कोण? सरकारला माझा सवाल आहे की अशा प्रकारचं ज्या घटना घडतात यावरती त्या कंपनीला, त्या प्रकल्प अधिकाऱ्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे, मनुष्यवधाची कारवाई झाली पाहिजे, हीच मागणी।